हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो. नजर 18 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय धुळे महानगरपालिका असा आहे. धुळे महानगरपालिका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. कधी मोका भूखंडाचा प्रश्न असो किंवा कचरा ठेक्यातील कोट्यवधी रुपयांची लूटमारीचा प्रश्न असो, अशा असंख्य मुद्द्यांवर धुळे महानगरपालिका नेहमीच चर्चेत असते. आणि आता तर धुळे महानगरपालिकेने फार कहरच केला आहे. धुळे नागरिकांना प्रचंड अवास्तव मालमत्ता कर वाढवून नोटिसा बजावल्या आहे. हा विषय अत्यंत जुलमी आणि धगधगता असा बनला आहे. या जुलमी मालमत्ता कर वाढीच्या संदर्भात धुळेकरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. ही दरवाढ कोणालाच नको आहे. मात्र नोटिसा बजावून नगरपालिकेने आपली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ही दरवाढ का नको आहे याचं कारणही तसंच आहे. नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली आदी महानगरांपेक्षाही दुप्पट तिप्पटने ही दरवाढ करण्यात आलेली आहे. धुळे नगरपालिका अशा कोणत्या खास सुविधा धुळेकरांना देत आहे की या महानगरांपेक्षाही दुप्पट तिप्पट घरपट्टी वाढवून नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रकारामुळे धुळेकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आणि त्यासाठी सत्ताधारी भाजपाने नगरपालिकेवर प्रशासक बसण्यापूर्वी तातडीची विशेष सभा घेऊन या जुलमी मालमत्ता दर वाढीच्या संदर्भात ठोस निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. जर सत्ताधारी पक्षाने असे केले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मतदारांपुढे अर्थातच धुळेकरांसमोर त्यांना जाब द्यावा लागेल. या दरवाढीच्या संदर्भात आम्ही विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. ते आता पाहूया. संजय नारायण गुजराती, शिवसेना महानगर प्रमुख शिंदे साहेब. धुळे शहरात वाढीव मालमत्ता कराच्या नोटिसा सर्रासपणे दिल्या जात आहेत. त्याचा कुठला ठराव आहे किंवा नाही हे अद्यापपर्यंत महापालिकेला सुद्धा माहीत नाही. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त मालमत्ता कर घेणारी धुळे महानगरपालिका ठरली आहे. तसं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महानगरपालिकेला अवगत देखील केलेलं आहे की ज्या व्यक्तीला घरपट्टी 2400 रुपये त्याला डायरेक्ट 36,000 रुपये घरपट्टी आलेली आहे. ज्यांना 55,000 घरपट्टी होती त्यांना 4 लाख रुपये मालमत्ता कर आलेला आहे. इतका भव्य वाढ केलेली, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ कुठल्या नियमाने कुठल्या हिशोबाने केली पालिकेने हे अजूनपर्यंत धुळेकरांना थोडं उलगडलेलं नाहीये. परंतु शासनाच्या नियमानुसारच मालमत्ता करामध्ये वाढ व्हायला पाहिजे आहे. आणि अव्वाच्या सव्वा प्रकारे कैक पटीने शेकडो पटीने ही मालमत्ता कर वाढलेली आहे. याला शिवसेना धुळे महानगरच्या वतीने आम्ही विरोध केलेला आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या माहितीसाठी गावात डिजिटल पण लावलेले आहेत. त्याच्यानंतर आता 20 तारखेपर्यंत अधिवेशन होतं. लवकरच मुख्यमंत्री महोदयांची बैठक त्यांच्याशी भेट घेऊन त्यांना सविस्तर हे सांगितलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून धुळेकर जनतेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न होईल. धुळेकर जनतेच्या वतीनं महापौर महोदयांना नम्र विनंती करतो की विशेष महासभा ही त्वरित घ्यावी. विशेष महासभा घेऊन अधिनियम 1949 प्रकरण, कराधान प्रकरण 8, नियम 25 ते 21 अन्वये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच झोनचे दर व मालमत्ता कर हे विशेष महासभेत फायनल करून धुळेकर जनतेची आर्थिक अत्याचारातून आपण सुटका करावी ही नम्र विनंती. नमस्कार, मी ॲडव्होकेट चंद्रकांत मोहन येशीराव, धुळे शहरातला नागरिक आहे.
धुळे महानगरपालिकेने शहरामध्ये असंख्य नागरिकांना वाढीव घरपट्टीचे नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्याबाबत हातून मात्र सुनावणी घेऊन ते ही वाढीव घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. धुळे महानगरपालिका ही क वर्गातली महानगरपालिका आहे आणि नाशिक ही अ वर्गातली महानगरपालिका आहे. अ वर्गातली महानगरपालिका असतानाही ते जो रेट आकारत नाही किंवा जो दर आकारत नाही त्याच्यापेक्षा जास्त दर धुळे महानगरपालिका आकारते आहे. ते आकारल्यानंतर ज्या सुविधा देण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही, पाणी आलं तर बऱ्याचशा प्रमाणात ते दूषित पाणी असतं, आरोग्याच्या सुविधाच्या बाबतीत प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न असताना कचऱ्याची समस्या आहे, सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची त्याची समस्या आहे. एवढ्या समस्या असताना नागरिकांना, ग्राहकांना सेवा न देता अवास्तव घरपट्टी आकारणे ही बेकायदेशीर आहे. याबाबत त्यांनी कायदेशीर कुठलेही कागदपत्र नागरिकांना किंवा ग्राहकांना दिलेलं नाही. तरी ही जी वाढीव घरपट्टी आहे ही तात्काळ रद्द करून नागरिकांना न्याय द्यावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आसिफ विनायक मंसुरी, आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष धुळे. आज आपण या अनुषंगाने बोलत आहोत की जे मालमत्ता करवाढी जे झाली आहे, जी महापालिकेने आपल्यावर लादलेली आहे, ती इतर कोणत्याही महापालिकेची एवढी करवाढ कधी झालेली नाहीये. ती आपली धुळे महानगरपालिका धुळे यांना कोणाचा आशीर्वाद आहे व कोणाच्या जीवावर असं करतात नेमकं हे प्रमाण आपल्याला माहित नाहीये. तरी पण हे अवाजवी व जे सामान्य माणसाला जे बर्दाश्त होणार नाही असे कर हे लावत आहेत. 30%, 40% जेवढं मनात येईल तेवढं ते करवाढ लावत आहेत आणि याचा म्हणजे परिणाम काही होणार नाही असं यांना वाटतं. सत्ताधाऱ्यांना पण तेच वाटतं, आपले आयुक्त मॅडम आहेत त्यांना पण तेच वाटतं की ते विचारपूस काहीच करत नाही, म्हणजे लोकांना सहमतात घेत नाही, मिटिंगा घेत नाही किंवा कुठं काही बोलवाडा करत नाही, सुविधा तर काहीच नाहीये. मग कोणत्या बेसवर एवढी करवाढी करतात आणि आपल्यावर कर लावतात ते सामान्य जनतेला समजत नाही. मी राजेंद्र भामरे, ज्येष्ठ पत्रकार. मी राहायला महिंदळे शिवार इथे. धुळे महापालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातली स्वतःचे नियम पाळणारी, स्वतःचे नियम लादणारी एक अद्भुत महापालिका आहे. स्वतःचे कायदे करून वापरते. पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती इतक्या महापालिकेपेक्षा ह्या महापालिकेचे नियम स्वतःचे लावलेले आहेत. 2021ची 2100 घरपट्टी होती, 22ला 2700, आता 23ला 41,000 घरपट्टी आली. दारापुढे कुठलाही रस्ता नाही, कुठलाही नळ नाही, कुठलीही सुविधा नसताना हे लुटमारे धंदे कधी बंद होतील? आम्हाला हा प्रश्न. प्रत्येक आयुक्त येणारा येतो, हात धुवून निघून जातो. फक्त पगारापुरतं काम करतात, AC मध्ये बसून काम करतात, त्यांना शहराची कुठलीच जाणीव नाहीये. आणि जे सत्ताधारी आहेत आता, जे पुन्हा 5-6 महिन्यात जे लोकांपुढे जातील ते पुन्हा काहीतरी गोंडस गाजर दाखवतील लोकांना आणि लुटायचे कामं करतील. आणि सत्ताधारी म्हणतात आमचं प्रश्न ऐकत नाही. हे पॉसिबल आहे का? आणि आता जी सगळ्यांना घरपट्टी आलेली आणि लोकांकडून अर्ध मागवत आहे कमी करणार, कमी करायचीच नाही कोणी, ती भरायचीच नाही. हाय तीच पूर्वीप्रमाणे चालू द्यायची आणि हाय तीच लोक भरतील. विनाकारण काहीतरी सुनावणीला बोलवतात, लोक 4-4 लाईन उभं राहतात, ऐकून घेतात. सक्षम अधिकारी तिथे नसतो, साध्या क्लर्क शिपायाला तिथे बसवतात आणि त्यांची मनमानी करतात.